नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे शुभमलबाई चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर. कमीत कमी 5-6 महिन्यांनी आपला व्हिडिओ येणार चॅनलवर. मित्रांनो, होली चालू झाली आहे. सर्वांना होलीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि शिमग्यासाठी आलो आहे गावी. आणि ह्या साईडला बघा आपला वाडा आहे. दाखवतो सर्व आपले गुरु कसे आहेत. आणि आपला पहिलाच आपला राजा ह्यातला बघून घ्या. ह्याच्यातला आपला राजा आहे. आणि आता गवत खायला घातलेलं आहे. ह्याच्यातला गंभीर आहे, तांबाल सर्जन. त्याच्यातला घुंगरू आहे आपला. बघा, तर घुंगरूला सध्या सोडत नाही. म्हणजे 2-3 दिवस आज सोडतात, त्याच्यावर सोडायची नाही. कारण ते मित्रांनो आपला घुंगरू बघा दुसऱ्यांच्या आवडाच येते चोरी करायला. असं घुंगरू आहे. ह्याच्यातला सर्जा बघा, सर्जाला बडवली आहे. त्या कलरवरून समजेल तुम्हाला. बघा, कलर पण त्याला थोडं चेंज झाला आहे. ह्याच्यातलं पण तांबल आहे, गंभीर आहे. तर मित्रांनो, आता सकाळची सोडत नाही. म्हणजे आता जेव्हा थंडीचे दिवस होते तेव्हा सकाळची सोडायची बाबा, आणि संध्याकाळी आणायला जायचे. पण आता ऊन थोडा वाढला आहे, त्याच्यामुळे आता दुपारीच गुरु सोडतात पाणी वगैरे पाजून. हे बघा, आता मित्रांनो थोड्या दिवसात मे महिन्यापर्यंत सर्व गुरांची तब्येत उतरेल. अजूनपर्यंत मजबूतच आहे. हे बघा, गवत वगैरे फुल असतं. तर मे महिन्यात जसं येईल तेव्हा गवत तसं सुकत जाईल अजून, तशी मग गुरांची तब्येत अजून उतरेल. नंतर पावसानंतर परत बघा एकदम मजबूत होतील. ह्या साईडला बघा असे आपल्या मित्रांनो गुरं आहेत. असा आपला वाडा आहे बघा. आणि या साईडला आपले आंब्याची झाडं आहेत. तर सकाळचं वातावरण बघा एकदम भारी झालं. आणि त्या साईडला ह्यावर्षी खनवटा बांधलेला नाही. हो का, ह्या साईडला आपलं खनवटा असतं, पण यावर्षी बांधलेलं नाही. ह्यावर्षी वाटतच बांधायची आहे. हे बघा, आणि या साईडला बघा शेतीच्या कामाला सुरुवात पण झाली. कवल आहे. आणि त्या साईडला गवताच्या वरडी पण आहेत. आणि या साईडला बघा पावसाळी गुरांना खाण्यासाठी पेंड्यांची उडीद आलेली आहे. आणि या साईडला बघा पूर्ण शेतीची कामं चालू झाली आहेत. आपल्या गवताची अडवी वगैरे आहे तिकडं. कवल वगैरे टाकलेलं आहे. त्यानंतर आता भाजावून चालू होईल. हे बघा, आणि त्या ठिकाणी आपलं खणवटा असतं समोरच्या चोंड्यात. आणि यावर्षी बांधलेलं नाही आहे. असं सकाळचं वातावरण आहे, खूप भारी वाटतं एकदम. तर मित्रांनो जरा वरच्या वाड्यात जाऊन येऊया आणि त्याच्या गायी बघून येऊया. तुम्हाला पण दाखवतं. हा पूर्ण फोपलेलं लावल्या, सुपारीची झाडं लावल्यात वरती, ते पण बघूया. सर्व हिरवं गार आहे. हे बघा, आणि आपले गुरं आहेत तिथं. आता मित्रांनो दुपारी सोडायची आहे. ह्या साईडला बघा मित्रांनो सुपारीची झाडं लावलेली आहेत. हे बघा, या साईडला ऊस पण आहे. ही काजूची झाड आहेत बघा, बिया पण धरल्यात. कुणी ह्या वर्षीच्या बिया खाल्ला कमेंट करून नक्की सांगा. हा बघा, पूर्ण हिरवा गार झाला आहे. काजू आलेच बघा किती.
गोईन कावले. त्या साईडला त्या साईडला आपला वाडा आहे, त्या साईडला अण्णाचा वाडा आहे. तर बकरा वगैरे वराडतात, जाऊन बघूया जरा. हे बघा, ही पेंड्याची उडवी आहे. या साईडला दिसतं नाही तर नाचणीवरची काढून झालं खालचं राहतं ना, तो आहे या गाईने खाण्यासाठी. हे बघा, आमच्या घराला खडसूड बोलतात. आणि ही शेणकी आहे, पावसाळी शेणकी आहे. हे बघा, बघूया जरा आतमध्ये जाऊन. पण मित्रांनो टाला लावलेला आहे बघा, तुम्हाला वरून दाखवतो बकऱ्या. हा बघा किती आहेत, 2च आहेत वाटतं. 2च आहेत मित्रांनो. एक बोकड आणि त्या साईडला पांढरी दिसत आहे ती बकरी आहे. हे बघा, आणि या साईडला गायी आहेत. बघूया जरा, 2च गायी आहेत. ह्यातल्या भरपूर जर्सी गायी होत्या, सर्वांना विकली. आता फक्त 2च गायी झाल्यात. हे बघा, ही समोर गाय दिसते ना तांबडी, ती गाय मारा येते. या साईडला ही पण जर्सीच गाय आहे. हे बघा, तर चला. तर मी तर छोटीशी व्हिडिओ बनली असेल, याचा काय शूट करायला भेटला नाही. तर मित्रांनो ह्याच्यानंतर आता शिमग्याचे व्हिडिओ येतील, पालखी वगैरेच्या. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.